ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या आपल्या पक्षात प्रवेश करणार होत्या असा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केलाय। सुषमा अंधारे यांनी दिल्लीत खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेतली होती असं सामंत यांनी म्हटलं होतं। याला आता सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिले। उदय सामंत यांना उपमुख्यमंत्री व्हायचंय असं अंधारे यांनी म्हटलंय। तसेच उदय सामंत हे शिवसेनेतून बाहेर पडण्याच्या तयारीत असल्याचं देखील अंधारेंनी सांगितलंय। याबाबत सुषमा अंधारेंनी उदय सामंत यांना सोशल मीडियावर खुलं पत्र लिहिलंय। त्यांनी काय पत्र लिहिलंय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रिय उदय भाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्त्वाकांक्षा मी उघड केल्यानं एका अर्थी तुमचे मनसुबे उधळल्यासारखे झाले आहेत का? कदाचित त्यामुळेच आपण वैतागून माझी आणि नरेश म्हस्के यांची भेट झाल्याचं मुलाखतीत सांगत होता। होय, माझी आणि नरेश म्हस्के यांची नक्की भेट झाली आहे। भेट घेतली नाही, भेट झाली। दिल्ली महाराष्ट्र सदनच्या उपहारगृहामध्ये चहासाठी बसल्यानंतर भेट झाली। माझ्या समवेत माझ्या पक्षाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे असताना, बाजूला खासदार भगरे गुरुजी असताना आणि समोर अनेक वृत्तवाहिन्यांचे पत्रकार बसलेले असताना ही भेट झाली। विशेष म्हणजे ही भेट झाल्यानंतर मी सगळ्यात आधी माझ्या पक्षप्रमुखांना ही माहिती दिली। हे कदाचित आपल्याला माहित नसेल, पण तरीही मी समजूच शकते। उदय भाऊ, आता तिथूनही तुम्ही फुटून निघण्याच्या तयारीत आहात आणि नेमकं तुमच्या याच दुखऱ्या नसेवर मी बोट ठेवलं तेव्हा तुम्ही कळवळून माझ्याबद्दल अतिशय सहज स्वाभाविक घडलेल्या घटनेला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केलाय। पण उदय भाऊ, आपला वार अगदीच बेकार गेलाय। या निमित्तानं का असेना माझं बोलणं हे तुमच्या फार जिव्हारी लागले हे लक्षात आलं। तुमच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीला तेवढं आम्हालाही बोलवा बरं का, असं पत्र सुषमा अंधारे यांनी सामंतांना लिहिलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।